आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी नाशिकचे येवल्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी गटनेते गणेशभाऊ शिंदे, मी स्वतः जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, आमचे शहर प्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक प्रशांत शिंदे तसे अनेक पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचे कारण असे आहे की नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामा ते पिंपळस ते येवला या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे। सदर ठेका हा 540 कोटी रुपयांचा आहे। हा ठेका देण्यात आला 540 कोटी रुपयांचा, परंतु काम हे 50 कोटी 100 कोटी रुपयाचं सुद्धा वाटत नाही। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। काम चालू असताना आम्ही पाहिलं असतं या ठिकाणी की रोड खणला जातो, खणल्यानंतर तिथं व्यवस्थित जर तुम्ही खडी मुरुम वापरली असती तर ठीक आहे, परंतु तो रोड खणून ते डांबर व काळी मातीचा वापर इथं सर्रास चाललेला आहे। सदर रस्ता भविष्यात खचून जाण्याची पूर्णतः शक्यता निर्माण झालेली आहे। हा रस्ता रामाचे पिंपळस ते येवला वासियांना धोकेदायी ठरण्याची शक्यता आहे। सदर रस्ता 540 कोटीचा ठेका असताना असे निकृष्ट दर्जाचे काम का चाललेले आहे हा आमचा प्रश्न आहे। आणि हे रस्त्याचे काम ते कसे सुधारवणार? सदर ठेकेदारांना त्वरित ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे व अभियंती कार्यकारी अभियंत्यांनी यात सदर भेट देऊन रोडची पाहणी करावी आणि त्यात त्यांनी तत्काळ लक्ष द्यावे, नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे हा रस्ता कामकाज बंद करू आणि याची तक्रार माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आमच्या पक्षाचे सर्व सेवा एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही तक्रार नोंदवणार, PWD मंत्री साहेबांकडे तक्रार नोंदवणार आणि आम्ही हे रस्त्याचे काम तोपर्यंत होऊ देणार नाही जोपर्यंत हे काम उत्कृष्ट रीतीने होणार नाही। एवढे बोलतो आणि मी थांबतो। काल आम्ही नाशिक इथे जाऊन निवेदन पण दिले या रस्त्याचे। तसेच आजचं हे आंदोलन करण्याचं काम म्हणजे आमचे नाशिक जिल्ह्याचे शिंदे गटाचे उपजिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, तसेच आमचे गटनेते गणेशभाऊ शिंदे, शहर अध्यक्ष विशालभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज अंगणगाव येथे आंदोलन करतोय। आंदोलन करण्याचं कारण असं आहे की माझ्या माहितीनुसार 540 कोटी रुपये या रस्त्यासाठी कर्ज घेतले। जर आपण कर्ज आपलं वैयक्तिक घेतो तर त्या कर्जाची विल्हेवाट आपण कशी लावतो काळजीपूर्वक, कुठं पैसे खर्च करायचे? अरे पण हे काय सारं बेभरोशाचं चालू आहे हो। सारं माती, काळी माती या रस्त्याने घातली, दगडे विटा घालून रस्ता चालू आहे। चांगले मुरुम टाका लोकांना। काही लोकांचे बळी गेले या रोडला पावसाळ्यात। जो रस्ता 6-7 महिन्यात किती कालावधीत पूर्ण करायचा होता तो 1.5 वर्ष झाला पूर्ण व्हायला। काही येवल्याचे बळी गेले, निफाडचे बळी गेले या रस्त्याला। मला तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या पत्रकार भावांना विनंती आहे, या रस्त्याचं काम लवकरात लवकर तुमच्या निगराणी खाली योग्य रीतीने व्हावं हीच अपेक्षा करतो। आणि माझं आज आम्ही सर्वजण शिवसेना शहर येवलातर्फे आम्ही सर्व शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक, उपजिल्हा अध्यक्ष व शहरातले सर्व शिवसैनिक आम्ही आज रामाचे पिंपळस ते येवला निफाड येवला जे काम चालू आहे 540 कोटीचं जे काम चालू आहे एकदम निष्क्रिय दर्जाचं आणि एकदम सर्व एकदम म्हणजे जे 2-3 किलोमीटर जे मटेरियल उचलत्या आणि ते मागे जाऊन टाकत्या डंपरनी हे कॉन्ट्रॅक्टर। आम्ही काल कार्यकारी अभियंता सोने साहेबांना बी काल आम्ही पत्राद्वारे आम्ही दिले त्यांना निवेदन आणि काल त्यांना सांगितलं की अशा ठेकेदारावर कडक कारवाई करावी, जेणेकरून जे साईड पट्टे आहे, जे मुरुम पाहिजे साईड पट्टी, तर हे डांबर आणि माती मिक्स पट्ट्या दाखवले बरं ते करून आणि जे मटेरियल बोगस वापरले, जे वेस्टेज मटेरियल बाजूला टाकायचं ते हे 2 किलोमीटर मागे जाऊन जे मटेरियल रस्त्यात करू आले। तर शासनाचं हे ठेकेदार लोक एकदम फ्रॉड करू आले। अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकवा आमची सर्वांची इच्छा आहे शिवसैनिकांची। आणि आम्ही शिंदे साहेबांकडे आणि PWD मंत्री साहेबांकडे आम्ही जाणार आहे, याचा निषेध आम्ही नोंदवणार आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्यासाठी अस्मितेचा, परंपरेचा आणि नव्या संकल्पाचा उत्सव साजरा करताना आपण सगळे एकत्र येतो। आज तो क्षण आहे जेव्हा आपली एकजूट, आपली ताकद आणि आपली ओळख जगासमोर ठामपणे उभी राहते। मराठी माणसाच्या हक्कासाठी, आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी आणि आपल्या भविष्यासाठी एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे। तमाम हिंदू बांधवांना हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, शैलेश करपे पाटील तालुका अध्यक्ष, गौरव कांबळे शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व अंगीकृत संघटना येवला शहर व तालुका।
आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620 588 593 9172 89470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी.